नमस्कार मित्रांनो, आज एक दुसा एक बैल मैदान जे आहे ते व्याहाळी फाटीवरती होते. तालुका इंदापूर, जिल्हा मला माहीत नाही कुठं आहे, परंतु आज जे मैदान होणार आहे त्या मैदानाचे रात्रीच लाईव्ह लॉट जे आहेत ते पडलेले आहेत. आणि मग बघूया आज बकासूर पळतोय का, मथुर तर पळणारच आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कालच मी सांगितलेलं आणि खरा पायरा सांगितला आहे मथुरचा मित्रांनो. आणि खरंच मी मथुरचा पैरा म्हणा, सचिनचा पैरा म्हणा, आणि 2-3 पैरे आहेत ते खूप चांगलेच सांगितलेत. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा कमेंट्समध्ये, कसे पैरे व्यवस्थित वाटले का. आणि बघूया, सुरुवात करूया. आज मित्रांनो, ज्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र त्याच्या पाळण्याने गाजवला असा कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवरीकर कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह, भारत केसरीचा बादशाह, भारत केसरीचा मानकरी असा मथुर आज पाळण्यासाठी सज्ज झालेला आहे. त्या मथुरसोबत आज आपल्याला विसापूरकरांचा पेडगावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा वरद जिंजर कंपनी यांचा हिंद केसरी कार्तिक पाळणार आहे. मथुर आणि कार्तिक ही जोडी आपल्याला पळताना आज दिसेल व्याहाळी फाटीवरती. आणि हा पैरा जो आहे तो कसा जुळला हे मला माहीत नाही आहे. मला वाटतं हा पैरा कुणी जुळला असं सांगू शकतो. सागर काळभोर बघितलं तुम्ही, एक नियोजनकर्तेसुद्धा आहेत ते. आणि कार्तिकचं नियोजन जे आहे ते करतात, सगळ्यांना माहिती आहे. आणि बघूया, कार्तिकचं नियोजन जे आहे ते व्यवस्थितपणेच करतात, कारण की जाईल त्या मैदानामध्ये कार्तिक जो आहे तो 100% त्या ठिकाणी गुलालामध्ये असतोच. आणि बघूया मथुर कोणत्या गटामध्ये पळणार आहे, मथुर आणि कार्तिक. मथुरची चिठ्ठी जी आहे ती गट क्रमांक 32मध्ये निघालेली आहे, तास क्रमांक 8. म्हणजेच 32 नंबर गटामध्ये मथुर आणि कार्तिकची चिठ्ठी जी आहे ती पब्लिकनं गाडी लागली बरं का मित्रांनो. आणि पब्लिकनं गाडी लागली म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, मथुर हा त्याला काहीच फरक पडत नाही, पब्लिक किती असून किती, पब्लिकनं पळतो तर पळतोच म्हणावं लागेल. 32 नंबर गट तास क्रमांक 8मध्ये. आणि दुसरीसुद्धा मथुरची चिठ्ठी जी आहे ती निघालेली आहे, गट क्रमांक 51 तास क्रमांक 3 इथे मथुरची चिठ्ठी निघालेली आहे. म्हणजेच मथुरच्या 2 चिठ्ठ्या आहेत, मथुर कार्तिकच्या 32 आणि 51मध्ये. 32मध्ये 8 नंबर तास आणि 51मध्ये तास क्रमांक 3. हे बघावं लागेल मथुर कशा पद्धतीनं आज दाखवतो आहे सगळ्या महाराष्ट्राकडून, कारण की पेडगावच्या मैदानापासून तो आजच पळतो आहे. आणि आज पळाला की विश्रांती असेल, डायरेक्ट मथुर तुम्हाला 10 तारखेलाच दिसेल 61 फाटा माळशिरसच्या मैदानामध्ये. बघूया. आणि 5 तारखेला आपण मैदानाची बॅट घेण्यासाठी जाणार आहोत त्या ठिकाणी, हिंद केसरीच्या मैदानाची 61 फाट्याच्या. आणि ते आपल्या बैलगाडा शर्यतीत खूप मोठं नाव नगराध्यक्ष सचिन अप्पा वारे माळशिरसकर यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. आम्ही सगळे यूट्यूबर जाणार आहोत बॅट घेण्यासाठी. आणि आज बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे का, बकासूरची चिठ्ठी जी आहे ती निघालेली नाही आहे, कारण की कालच बकासूर जो आहे तो पळालेला आहे 3 फेरे. त्याच्यामुळे खूप जणांचे कॉल्स येत आहेत, SMS येत आहेत, काही ठिकाणी कमेंट्ससुद्धा येत आहेत की बकासूर पळणार आहे का. बकासूर आज पळणार नाही. बकासूर आता डायरेक्ट उद्याच पळताना दिसेल कलेढोणच्या मैदानामध्ये आणि एका टॉपच्याच नियोजनामध्ये असेल. आणि मथुर जो आहे तो आज कशा पद्धतीने पळतो, ड्रायव्हर कोण असतील, मला वाटतं की छोट्या ड्रायव्हर असतील किंवा बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर या दोघांच्यापैकी एक जण जे आहेत ते आज मथुरच्या गाड्यावरती दिसतील. आणि बघूया. आणि कौतुकाची थाप म्हणावी लागेल बकासूरकडे, कारण की काय पळाला आहे हा बकासूर, कशा पद्धतीनं काल पब्लिक चिरत पळाला. आणि त्यानं एवढा मोठा विजय जो आहे तो त्याच्या जीवनामधील खूप साध्य केला आहे. एक त्याने थार जिंकले असेल, मोठं हिंद केसरीचं मैदान जिंकले असेल, परंतु जो काय बॅकफूटला गेला होता बकासूर, त्या बॅकफूटमधून असं काय पळाला आणि ते पण पब्लिकनं पळून त्यानं दाखवून स्वतःला सिद्ध केलं. तो संपणाऱ्यातला नाही आहे, तो हिंद केसरी 12 वेळा झालेला नाही आहे, उगीच झालेला नाही आहे, त्याच्यामध्ये काहीतरी आहे ना, त्याच्यामुळेच तो झालेला आहे. परंतु असो मित्रांनो, आज बकासूर पळणार नाही आहे. आणि आज सचिन आणि आबांचा पाखऱ्या ही गाडी कोणत्या गटामध्ये पळणार आहे ती सुद्धा सांगा, आणि कोणत्या तासावरती ही गाडी पळणार आहे. सचिन सगळ्यांना माहीत आहे हिंद केसरीचा मानकरी, पाखऱ्यासुद्धा हिंद केसरीचा आहे. ही एक गाडी टॉपची आहे. तसेच सचिन अप्पा वारे माळशिरस नगराध्यक्ष आहेत ते, त्यांचा जो साई आहे तो आपल्याला पळताना दिसणार आहे गुरसाळेच्या अंजीरसोबत.
आणि सावकार जो आहे तो आपल्याला पळताना दिसणार आहे राहुल्यासोबत. हे काही नामांकित पैरे आहेत. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा जरा